चला तर मस्त आज आपण आलूची भाजी बनवूया, ती पण एक वेगळ्या पद्धतीने खूप मस्त अशी भाजी लागते। एक वेळेस तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा। मी इथे 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये आलू घालून घ्यायचे आपल्याला कुकरमध्ये। 2 शिट्ट्या होईपर्यंत मस्त अशी छान वाफवून आलू घ्यायचे आहेत आपल्याला कुकरमध्ये। चला तर 2 शिट्ट्या होईपर्यंत आपण हे आलू छान असे शिजवू, तोपर्यंत आपण कांदा लसूण वगैरे करून घेऊ। बघू शकता 1 शिट्टी झालेली आहे, तर पण 2 शिट्ट्या झाल्या आहेत, आपण काढून घेऊ। मस्त असं थंड कुकर झालेलं आहे आपलं। चाकूच्या सहाय्याने आपण हे आलू आता काढून घेऊ। बघू शकता मस्त छान असे वाफले गेलेले आहेत आलू आपले। जास्त असे एकदम गाळसर शिजलेले पण नाहीत आणि कच्चेही पण नाहीत, एकदम मस्त असे हे आलू 2 शिट्ट्यामध्ये आपले हे आलू शिजलेले आहेत। मस्त ही भाजी होते। तुम्ही पोळीसोबत किंवा पुरीसोबत ही भाजी खाऊ शकता। पुरीसोबत तर एकच नंबर ही भाजी लागते, अशा पद्धतीने तुम्ही जर बनवली तर। आता हे आलू आपण थंड करून घेऊ। झटपट असे जर आलू आपल्याला थंड करायचे जर असतील तर असे चाकूच्या सहाय्याने 2 कट आपल्याला आलूला द्यायचे आहेत। खूप लवकर असे हे आलू थंड होतात, आतमधली सगळी वाफ जी आहे ती निघून जाते। अशा पद्धतीने जर तुम्ही आलूला कट दिला तर हे आलू लवकर थंड होतात। बघू शकता तुम्ही। आता आपण थंड होऊ देऊया आलूला, खूप लवकर असे थंड होतात। चला तर मस्त असे थंड झालेले आहेत आपले आलू। आता वरची साल आपल्याला पूर्ण अशी आलूची काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे थंड झालेले आहेत आपले आलू। तुम्ही जर एक वेळेस अशा या पद्धतीने जर आलूची भाजी बनवली तर जेव्हा कधी तुम्ही भाजी आलूची बनवसाल तर नक्की तुम्ही याच पद्धतीने बनवसा। जास्त वेळही लागत नाही, झटपट अशी 5 ते 6 मिनिटांमध्ये ही भाजी रेडी होते। खूप मस्त अशी लागते ही भाजी। ग्रेव्ही तर खूपच नंबर येते या भाजीला। अशा पद्धतीने आपल्याला सर्व आलूचे टपरे हे काढून घ्यायचे आहेत। बघू शकता तुम्ही सर्व आलूचे टपरे आपले काढणं झालेले आहेत। चला तर आता याला आपण कट करून घेऊ। एकदम बारीकसर कट करायचं नाही आपल्याला। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आलूला 2 ते 3च असे कट द्यायचे आहेत। बघू शकता या साईजचे। जास्त जर तुम्ही आलू बारीक कट केले तर पूर्ण अशी शिजून ते गाळ भाजी होते, त्यामुळे अशा पद्धतीनेच आपल्याला आलू कट करायचे मिडियम साईजचे। बघू शकता तुम्ही। खूप झटपट अशी रेसिपी आहे, खूप मस्त ही भाजी होते अशा पद्धतीने। बघू शकता तुम्ही किती मस्त आपले आलू हे छान असे वाफले गेलेले आहेत, शिजले गेलेले आहेत। कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही, तुम्ही बघू शकता। खूप मस्त अशी ही भाजी होते। चला आता प्लेटमध्ये आपण काढून घेऊ। मी कांदा लसूण वगैरे सर्व करून घेतलेला आहे कट। तर आता भाजी आपण फोडणी देऊ। ज्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। 2 चम्मच यामध्ये तेल घालत आहे, 2 पळी। तेल आपल्याला छान मस्त असं गरम होऊ द्यायचं आहे। तेल छान आपलं असं गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण कांदा घालू। छान असं आपल्याला लालसर होईपर्यंत कांदा परतवून घ्यायचा आहे। छान असा कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। बघू शकता मस्त असा कांदा लालसर झालेला आहे। आता यामध्ये आपण जिरं मोहरी घालूया। बघू शकता तुम्ही कांदा असा मस्त छान असा। कढीपत्ता घातलेला आहे यामध्ये मी थोडासा। कढीपत्त्याला छान आपल्याला असं परतवून घ्यायचं आहे अशा प्रकारे। आता यामध्ये थोडंसं मी जिरं मोहरी घातली, त्याला पण आपल्याला छान असं परतवून घ्यायचं। जिरं मोहरी छान असं तडतडली की त्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे। थोडंसं लसूण घातलेलं आहे, त्याला पण आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे। छान आपला लसूण पण परतवून झालेला आहे। थोडंसं यामध्ये तेल कमी वाटतं, मी थोडंसं तेल घालत आहे। छान आपल्याला अशा प्रकारे परतवून घ्यायचं आहे। आता यामध्ये हळद घालायची 1 चम्मच। हळदीला पण छान असं परतवून घ्यायचं आहे। लगेच त्यामध्ये आता लाल तिखट घालायचं आहे। हळद परतून झाली की 2 चम्मच लाल तिखट घालत आहे मी। लाल तिखट पण आपल्याला छान असं परतवून घ्यायची, कमी गॅसवरती परतवून घ्यायची आहे आपल्याला। बघू शकता तुम्ही। आता यामध्ये मी मीठ घालते 1 चम्मच। मिठाला पण छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला लगेच आपले आलूच्या फोडी कट केलेल्या टाकून द्यायच्या आहेत। चला तर अशा पद्धतीने परतवून घेऊ। आता मिक्स करून घ्यायचे, आपले सर्व मसाले लागले पाहिजे आपल्या भाजीला। प्रकारे आपण
परतवून घेऊ छान 1 मिनटं. छान 1 ते 1.5 मिनटं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. या भाजीमध्ये थंड गरम तुम्ही कसंही घालू शकता. मस्त अशी छान आपली भाजी बघू शकता. कलर किती छान आलेला आहे आपल्या भाजीला. खूप मस्त ही भाजी लागते. तर यामध्ये आपण पाणी घालूया. बघू शकता तुम्ही किती मस्त आपली ही भाजी झालेली आहे. शिजायलाही वेळ लागत नाही कारण की आलू आपण उकडून घेतले आहेत अगोदर. एका उकळीमध्ये ही भाजी रेडी होते एकदम परफेक्ट अशी. तर यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालणार आहे. 1 ते 1.5 ग्लास पाणी यामध्ये भाजीमध्ये सपादू शकतं. आता पातळसर अशी वाटत आहे पण थोड्या वेळाने ही भाजी मस्त अशी घट्टसर होती. बघू शकता आत्ताच भाजीला कलर खूप मस्त असा आलेला आहे. तर यामध्ये मी जिरा कूट घातलेला आहे 1 चम्मच. त्याला पण छान असं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तरी पण भाजीला आपल्या किती मस्त आलेली आहे तरी. आणि ग्रेव्ही पण बघू शकता. शेंगदाण्याचा कूट पण तुम्ही घालू शकता तुम्हाला घालायचं असेल तर. मी यामध्ये आल्याची पेस्ट घातलेली आहे. थोडीशी आलं कुटून घातलेलं आहे. खूप मस्त असं लागतं. वरतून अद्रक घातलं की छान असं. बघू शकता किती मस्त अशी तर्री आलेली आहे आपल्या भाजीला. वाव, खूप सुंदर अशी आपली भाजी ही रेडी झालेली आहे. बघू शकता तुम्ही. नक्की एक वेळेस तुम्ही अशा पद्धतीने भाजी बनवून बघा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशा साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.